तर पहा आता एक लक्षात घ्या की या अगोदर आपण जे दोन फॉर्म्युले पाहिलेले आहेत की टेम्परेचर संदर्भात, बरोबर आहे का, ते मी तुमच्यासमोर या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. तर यामध्ये दोन फॉर्म्युले फार इम्पॉर्टंट आहेत. एक आहे F-32 अपॉन 180 इज इक्वल टू C अपॉन 100. तर हा झाला मूळ फॉर्म्युला, परंतु यालाच नंतर आपण थोडंसं रिअरेंज करून आपल्याला F-32 अपॉन 9 इज इक्वल टू C अपॉन 5 म्हणजे जे 180 आणि 100 आहेत त्यांना एकमेकांच्या प्रमाणात कट केलं होतं, बरोबर आहे का. पर भविष्यात तुम्हाला NCERTमध्ये असा फॉर्म्युला दिसेल, बरोबर आहे का. आता हे कोणा संदर्भात आहे, हे आहे फॅरेनहाईट आणि डिग्री सेल्सिअस. ओके, सो फॅरेनहाईटमध्ये एखादं टेम्परेचर आहे ते डिग्री सेल्सिअसमध्ये किंवा डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाईट कन्वर्ट करताना हा जो फॉर्म्युला आहे, तर आजचा आपला फॉर्म्युला नंबर काय आहे 1. त्यानंतर तुमच्यासमोर एक फिगर आहे. या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये दोन्ही टेम्परेचर आहेत पहा, म्हणजे डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाईट असे दोन्ही टेम्परेचर आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण 0 डिग्री सेल्सिअस घेतो तर अशा वेळेस फॅरेनहाईट स्केल इकडून सुरू होईल 32 पासून आणि 100 डिग्री सेल्सिअसचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा कुठं आलेला आहे 212 फॅरेनहाईट. आणि म्हणून एक चॅलेंजिंग प्रश्न जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येऊ शकतो की जो फरक आहे, ओके, तर चेंज इन टेम्परेचर जर आपण पाहिलं, सो जसं की 0 to 100 डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर डिफरन्स जर पाहिला तर 100 डिग्री सेल्सिअस असतो, तसा फॅरेनहाईटमध्ये 32 to 212 या रेंजमध्ये 180 आहे. मग प्रश्न कसा येईल याच्यात चॅलेंजिंग की वॉटरचा बॉइलिंग पॉईंट जर आपण फॅरेनहाईटमध्ये घेतला आणि मेल्टिंग पॉईंट जर फॅरेनहाईटमध्ये घेतला तर त्यांच्या टेम्परेचर डिफरन्स किती. तर हे आन्सर तुम्ही कॅल्क्युलेशन काढू शकता, पण या ग्राफच्या मदतीनं डायरेक्ट हे आन्सर तुम्हाला पाठ असेल की तो डिफरन्स किती आहे 180 आहे. ओके, आणखीन एक ग्राफबद्दल आपण बोलू. आता हा जो सेकंड ग्राफ आपण बघायलो तर यामध्ये तिन्ही स्केल आहेत. कोणते कोणते, केल्विन, सेल्सिअस आणि फॅरेनहाईट. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं की वॉटरचा जो 0 डिग्री सेल्सिअस आहे अर्थातच फॅरेनहाईट स्केलमध्ये तो कोणता आहे 32 फॅरेनहाईट, आणि तेच जर आपण केल्विनमध्ये घेतलं तर ते किती आहे 273.15 केल्विन. आणि स्टीम पॉईंट जर घेतला, पाहता आपण वॉटरचा काय म्हणतो मेल्टिंग पॉईंट, त्याला एक नवीन नाव आपल्या लक्षात ठेवायचं आहे आईस पॉईंट, आणि बॉइलिंग पॉईंटसाठी एक नवीन पॉईंट लक्षात ठेवायचा आहे स्टीम पॉईंट. तो स्टीम पॉईंट जर पाहिला आपण तर तो 373.15 डिग्री सेल्सिअस आहे. ॲब्सोल्यूट झिरोला जर पाहिलं आपण, ॲब्सोल्यूट झिरो केल्विन का असतं, हा एक फार चॅलेंजिंग क्वेश्चन आहे पहा, म्हणजे याच्यामध्ये बी कॅल्क्युलेशन टॅली करावं लागतात. मग आता तुम्हाला एक दुसरा एक फॉर्म्युला जो आजचा आपण लर्न करायलो तो काय आहे की आपल्याला जर केल्विनमध्ये टेम्परेचर काढायचं असेल तर डिग्री सेल्सिअसमध्ये किती ॲड करावं लागतात आपल्याला 273.15. हाच आपला दुसरा फॉर्म्युला. आणि चॅलेंजिंग क्वेश्चन इथंच आहे की ॲब्सोल्यूट झिरो जी आहे तर 0 केल्विन जी आहे त्याला ॲब्सोल्यूट झिरो म्हणतात. ही एक नवीन कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर काय आहे, तर ते आहे 0 केल्विन. डिग्री सेल्सिअसमध्ये -273.15 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाईटमध्ये -459.69 फॅरेनहाईट. हे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, जे की 10वीपर्यंतच्या नॉलेजशी रिलेटेड आहे. आता हे सर्व पाहिल्यानंतर आता आपण मुख्य पॉईंटकडे येऊ की तुम्हाला हीट संदर्भात दोन फॉर्म्युले माहीत असतील. तर पहिला फॉर्म्युला आहे पहा हीट संदर्भात, म्हणजेच आजचा आपला फॉर्म्युला क्रमांक 3, तो आहे Q इज इक्वल टू mc∆T. आणि जो चौथा फॉर्म्युला आहे आपला तो आहे Q इज इक्वल टू ml, बरोबर. सो आता हे दोन फॉर्म्युले जे आहेत हे कोणत्या सिच्युएशनमध्ये यूज करायचे, ओके, हे आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या की आपण काय करू माहिती आहे का, एक -10 डिग्री सेल्सिअसपासून सुरुवात करू, बरोबर आहे का.
डिग्री सेल्सिअसला आपण काय करायलो, एक्स ॲक्सिसला आपण पाहिलं हीट आपण प्रोव्हाइड करायलो आणि टेम्परेचर आपण कशामध्ये घेतलेलं आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये. आता बर्फाचं तापमान -10 डिग्री सेल्सिअस आहे, तर ॲक्च्युअल तिथून आपण काय केलं, हीट द्यायला सुरुवात केली. तर इथं काय होतं की -10 पासून तर 0पर्यंत काय झालं बरं, की या ठिकाणी आईस जो आहे तर त्याची फेज चेंज झाली का, नाही. तर सॉलिड फेजमध्येच आहे, फक्त इथं काय झालं बरं, टेम्परेचर इन्क्रीज झाला. काय झाला इथं, इथं वाटलंच मी आपला पहिला टप्पा लिहितो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण -10 पासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलो. तर यामध्ये काय झालेलं आहे बरं, की जे टेम्परेचर आहे, हा टेम्परेचर काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. मग टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर अशा केसमध्ये आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, फॉर्म्युला नंबर 3, Q = MC ΔT. ΔT म्हणजे टेम्परेचर डिफरन्स, टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होणे म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आला, म्हणून इथं आपण फॉर्म्युला वापरणार Q = MC ΔT. M काय आहे, मास, C काय आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि ΔT मध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या, कोणत्या, हीट गेन आणि हीट लॉस. ओके, तर यामध्ये हीट जर गेन होत असेल तर फायनल टेम्परेचर जास्त असतं, बरोबर आहे का. म्हणून 5वा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा की ΔT मध्ये T2 - T1 असणार. आणि 6वा फॉर्म्युला जो आहे तर तो असतो हीट लॉस. हीट लॉसमध्ये इनिशियल टेम्परेचर जास्त असतं आणि दॅट्स वाय यामध्ये फॉर्म्युला काय असेल, T1 - T2. मग आता हे यानंतर आता येऊ आपण आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा की या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत, आता याला मी नाव देतो. तर सपोज हा पॉईंट आहे A आणि हा पॉईंट आहे B. तर A to B मध्ये जर पाहिलं ना आपण तर फक्त काय झालेलं आहे बरं, हीट इन्क्रीज झालेली, बरोबर आहे का. परंतु इथं टेम्परेचर वाढलं का, नाही. तर इथं ॲक्च्युअल काय झालेलं आहे, फेज चेंज व्हायली. फेज चेंज व्हायली म्हणजे की सबस्टन्स जो आहे तर यामध्ये फेज चेंज जी आहे ना, ही फेज चेंज 1. तर यामध्ये सबस्टन्स हा कशामधून चालला, सॉलिडमधून कशामध्ये कन्वर्ट व्हायला, लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला. आता सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असताना या ठिकाणी बॉन्ड जे आहेत हे बॉन्ड काय होतात, या ठिकाणी वीक होतात, बरोबर. सो बॉन्ड वीक झाले की इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी होतो आणि त्याच्यानंतर सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं. तर फेज चेंज होत असताना कुठल्याही प्रकारचं टेम्परेचर इन्क्रीज झालं नाही, फक्त हीट या ठिकाणी दुसऱ्या गोष्टीसाठी यूज केल्या गेली, ती बॉन्ड ब्रेकिंगसाठी युटिलाइज केल्या गेली किंवा बॉन्ड विकनिंगसाठी यूज केल्या गेली. आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन जे आहे तर याला म्हणायचं फ्युजन किंवा मेल्टिंग. ओके, आणि त्या संदर्भात जी कन्सेप्ट आपण विचारात घेणार आहे तर ते आहे, त्याला म्हणायचं LF. LF म्हणजे काय, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, सो इट इज अ लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि अशा केसमध्ये जेव्हा आपण Q वापरू, ओके, फेज नंबर 2 मध्ये सॉलिड टू लिक्विड, तर अशा वेळेस फॉर्म्युला असेल Q = ML. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फ्युजन असल्यामुळं इथं काय वापरणार आपण, LF वापरणार लोअर केसमध्ये. ओके, आता यामध्ये वाटल्यास आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या स्टेट बोर्डमध्ये स्टँडर्ड 10मध्ये तुम्हाला LFची व्हॅल्यू दिली होती वॉटरसाठी, ज्याला आपण लॅटेंट हीट ऑफ, तर ही व्हॅल्यू इथं पण आहे पहा, 80 किलो कॅलरी. ओके, वाटल्यास आपण त्याला ही व्हॅल्यू इथं रिमूव्ह करू. तर पहा ही व्हॅल्यू कशाची आहे, मग ही व्हॅल्यू आहे LFची आहे. आणि हे जे यावेळेस आपल्याला जर जूल पर किलोग्रॅममध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल, चॅलेंजिंग क्वेश्चन, तर ती व्हॅल्यू काय असते, 3.33 × 10⁵ जूल पर किलोग्रॅम. म्हणजे आपण किलो कॅलरीचं रूपांतर जूल, म्हणजे SI व्हॅल्यू जर घ्यायची असेल तर ती वरची व्हॅल्यू आहे. ओके, पण ॲक्च्युअल जनरली आपण ही व्हॅल्यू यूज करत असतो. ओके, आता हे झालं आपला टप्पा नंबर 2. आता आपण बोलूया टप्पा क्रमांक 3. आता हे टप्पा क्रमांक 3मध्ये जर पाहिलं आपण तर आपण काय करलो बरं, की आपण आता 0 डिग्री सेल्सिअसपासून काय करायलो, सुरुवात करायलो. आणि आता कुठपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे,
100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे, बरोबर. मग या तिसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं आपण तर कुठेही फेज ट्रान्सफॉर्मेशन आहे का? नाही. फक्त वॉटरचं काय झालं या ठिकाणी की कोणत्या पॉईंटपासून म्हणलो आपण त्याला, आईस पॉईंटपासून तर स्टीम पॉईंटपर्यंत आपण गेलो, बरोबर आहे का. सायमल्टेनियसली टेम्परेचर इन्क्रीज होत गेलेलं आहे. म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये जे सूत्र आपण या ठिकाणी यूज करणार तर ते काय असणार, Q इज इक्वल टू MC डेल्टा T, म्हणजे जो आपण इथं वापरला होता टप्पा क्रमांक 1मध्ये, फेज चेंज 1मध्ये वापरला होता. सॉरी फेज चेंज नाही तर -10 0पर्यंत वापरला होता. टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. तसं इथं 0 to 100सुद्धा टेम्परेचर, जिथंही टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तिथं आपण काय करणार, Q इज इक्वल टू MC डेल्टा T यूज करणार. म्हणून तो सुद्धा आपण इथं यूज केला. चौथ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं आपण तर 100 to 100 इथं पण काय झालं बरं की जे सबस्टन्स आहे तो कशामधून, लिक्विडमधून कशामध्ये कन्वर्ट होत आहे, गॅसियस फेजमध्ये होत आहे ना. गॅसियस फेज काय आहे, त्याची स्टीम आहे. मग हे होत असताना या ठिकाणी सुद्धा काय होणार की ग्राफमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 100ला कॉन्स्टंट आहे टेम्परेचर, आहे का. मग 100ला कॉन्स्टंट आहे याचा अर्थ कुठेही काय झाले नाही, टेम्परेचर इन्क्रीज झालं नाही. म्हणजे इथं सुद्धा जे लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स आहेत है ना, तर त्यांचे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी या ठिकाणी ते एनर्जी यूज केल्या गेली. सो अशा वेळेस वेपोरायझेशन झालं आणि वेपोरायझेशनच्या वेळेस जी लॅटेंट हीट असते त्याला आपण काय म्हणतो, LV. सो LV स्टँड फॉर लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. आता हे लॅटेंट ऑफ हीट ऑफ वेपोरायझेशन जे आहे तर याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथं. LV किती आहे, 540 किलो कॅलरी पर किलोग्रॅम. SI मध्ये जर घ्यायचं असेल तर 22.6 × 10⁵ जूल पर किलोग्रॅम. सो यावेळेस जो फॉर्म्युला असेल तर तो कोणता असेल मग, Q इज इक्वल टू MLV. सो अशा पद्धतीनं आपण 4 फॉर्म्युले आज लर्न केले या संदर्भात. पहिला जो फॉर्म्युला होता आपला -10 to 0 है ना, MC डेल्टा T. फेज चेंज होत असताना फॉर्म्युला नंबर 2 काय आहे, Q इज इक्वल टू M × LF. 0 to 100 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज होताना फॉर्म्युला क्रमांक 3 Q इज इक्वल टू MC डेल्टा T. आणि लिक्विडचं गॅसियसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होताना फॉर्म्युला नंबर 4 Q इज इक्वल टू MLV. ओके. आणि डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाईट संदर्भात आपण 2 ग्राफ आणि त्या संदर्भात काही इंटरेस्टिंग गोष्टी लर्न केल्या. आणि फायनली फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आहे, ओके. सो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज जे तुम्हाला स्टँडर्ड 10मध्ये दिलेलं आहे तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की हीट गेन हे कशाचे इक्वल असतं, टोटल हीट लॉसच्या इक्वल असतं. आता तुम्हाला मेजरली एक प्रॉब्लेम आहे कॅलरी मीटर आणि वॉटर संदर्भात, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक आयर्न, कॉपर किंवा लीड याचे काय करतो, हे मेटल एक विशिष्ट टेम्परेचरला हीट करून प्लेस करत असतो. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे आयर्नची सर्वात जास्त असते कारण त्यानं वॅक्सला जास्त मेल्ट केलं होतं. तर इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, Q इज इक्वल टू Q1 + Q2. म्हणजे आता लक्षात घ्या, इथं थोडं चुकलेलं आहे आपलं, वाटल्यास चुकलं म्हणण्यापेक्षा इथं काय करू आपण की इथं लॉस करणारा एकच जण असतो ना, बरोबर आहे का. हीट लॉस करणारा कोण आहे, समजा आयर्नचा स्पेअर आहे समजा, आहे की नाही. तर त्यानं हीटचा काय केला, लॉस. आणि हीट गेन करणारे 2 होते, बरोबर आहे का. एक कोण होता, वॉटर होता. तर वॉटरनं जी हीट गेन केली त्याला Q1 कन्सिडर करू आपण. आणि जी कॅलरी मीटर आहे तर कॅलरी मीटरनं जी हीट गेन केली ती काय घेऊ आपण, Q2. तर अशा वेळेस प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंजनुसार Q इज इक्वल टू Q1 + Q2. सो दॅट्स ऑल अबाउट बेसिक ऑफ हीट, ओके. आता या लेक्चरमध्ये आपल्याला ट्रिपल पॉईंट काय आहे ते थोडंसं एकच कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तुम्ही तर एक्स ॲक्सिसला काय दिलेलं आहे बरं, तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे, बरोबर आहे का. आणि वाय ॲक्सिसला काय दिलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे. टेम्परेचर कशामध्ये आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि प्रेशर कशामध्ये आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये.
तर हे जी फेज डायग्राम म्हणायचं याला. ओके, सो या फेज डायग्रामला आपण काय म्हणू, प्रेशर टेम्परेचर फेज डायग्राम. ओके, आता या फेज डायग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली जी डायग्राम आहे ना ही कोणा संदर्भात आहे माहिती आहे का, ही आहे वॉटर संदर्भात, H2O म्हणजे पाण्याचा ट्रिपल पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. आणि दुसरी कन्सेप्ट आहे कार्बन डायऑक्साईडशी रिलेटेड. ओके, आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला 3 रिजन दिसतील आहे का. एक आहे OA, दुसरा आहे OB आणि तिसरा आहे OC. टेम्परेचर जर पाहिले तुम्ही तर पहा इथं -220 आपण सुरुवात केलेली आहे. आता या अगोदरची आपण एक कन्सेप्ट पाहिली होती फेज चेंज. म्हणजे फेज चेंजच्या दरम्यान तुम्ही हीट प्रोव्हाइड करता पण टेम्परेचर इन्क्रीज होतं का, नाही, बरोबर आहे का. तर त्याला आपण चेंज ऑफ स्टेट किंवा फेज चेंज म्हणत असतो. आता एक लक्षात घ्या, फेज चेंज 3 प्रकारचे असतात. एक असतं फ्युजन, त्याला दुसरं काय म्हणतो आपण मेल्टिंग, फ्युजन किंवा मेल्टिंग. दुसरं जे असतं ते असतं वेपोरायझेशन आणि तिसरं जे असतं ते असतं सब्लिमेशन. ओके, वेपरायझेशन म्हणजेच बॉइलिंग संदर्भात आलं ते. आणि सब्लिमेशन म्हणजे काय, डायरेक्ट सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होणे, गॅसियसमध्ये होणे. ओके, आता यामध्ये तुम्हाला जे 3 कर्व दाखवलेले आहे तर त्यामधला हा जो पहिला कर्व आपण घेऊ OA. ओके, किंवा AO कर्व म्हणू आपण. तर हा जो आहे तो तुमच्या सहज लक्षात आला असेल की हा कर्व आपल्याला रिप्रेझेंट करतो फ्युजन कर्व. कोणता कर्व, फ्युजन कर्व. फ्युजनमध्ये काय होतं बरं की सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होईल, लिक्विडमध्ये होईल. आणि फ्युजनला दुसरं नाव मी काय सुचवलं तुम्हाला, मेल्टिंग सुचवलं होतं. तर हा आहे OA. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जसं आपण आता ॲटमॉस्फिअरचा पण इफेक्ट दाखवलेला आहे इथं आणि टेम्परेचरचा पण दाखवलेला आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की प्रेशर इन्क्रीज झालं की कमी टेम्परेचरला सुद्धा काय होतं, फ्युजन होत असतं, बरोबर आहे का. म्हणून हा OA कर्व आहे. तर OA कर्वला आपण फ्युजन कर्व म्हणलो. त्यानंतर दुसरा कर्व जो आपल्याला दिसतोय तर तो आहे OB. आता हा OB जो कर्व आहे तर हा आहे सब्लिमेशन कर्व. आता सब्लिमेशन काय आहे तर डायरेक्ट सॉलिडचं रूपांतर जर कशामध्ये होत असेल, या ठिकाणी गॅसियसमध्ये होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन कर्व म्हणतो. ओके, तर हा OB कर्व आहे. आणि त्यानंतर वॉटरचा जो तिसरा कर्व आपल्याला OC किंवा CO दाखवलेला आहे तर हा कोणता कर्व आहे, वेपोरायझेशन कर्व आहे. आणि वेपोरायझेशन कर्वमध्ये जर पाहिलं आपण तर हा कर्व काय रिप्रेझेंट करतो की सॉलिडचं लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होत आहे, गॅसियसमध्ये होत आहे. वेपोरायझेशनलाच काय असतं, कोणत्याही पदार्थाची बॉइलिंग असते. ओके, मग जी गोष्ट आजपर्यंत आपण शिकली नाही तर ती पॉईंट असा आहे की टेम्परेचर आणि प्रेशर याचा आपण एकत्रित इफेक्ट बघायलो फ्युजन कर्वमध्ये, बरोबर आहे का. तर आता टेम्परेचर आणि प्रेशर यांचे 3 कर्व पाहिले आपण, कोणते कोणते, फ्युजन कर्व, सब्लिमेशन कर्व आणि व्हेपोरायझेशन कर्व. तर हे जे तिन्ही कर्व्स आहेत ना तर एका पॉईंटला मीट करायले, तो पॉईंट कोणता आहे, पॉईंट O. मग आता हा जो पॉईंट ज्या ठिकाणी तिन्ही कर्व्स एका ठिकाणी आले याचा अर्थ ही एक अशी अवस्था आहे की ज्या ठिकाणी सबस्टन्स हा तिन्ही कशा कंडिशनमध्ये कोएक्झिस्ट करतो. लक्षात आलं का. सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हे तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असेल की ही एक अशी कंडिशन आहे की ज्या 3 फेजेस आहेत आपल्या, कोणत्या कोणत्या, सॉलिड, लिक्विड, गॅस. तर या तिन्ही फेजचं या ठिकाणी अस्तित्व असूच शकतं. फक्त त्याला टेम्परेचर आणि प्रेशरची काय एक रेंज आहे, ती रेंज जर असेल तर त्या रेंजला आपल्याला असं म्हणता येईल की आत्तापर्यंत आपण 2 फेज पाहिले ना एकाच वेळेस असताना, बरोबर आहे का. पण ही एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ज्यावेळेस तिन्ही फेज काय असतात, एकाच अवस्थेमध्ये असू शकतात, कोएक्झिस्टन्स असू शकतं. आणि तो पॉईंट म्हणजे काय, ज्या पॉईंटला सब्लिमेशन कर्व, फ्युजन कर्व आणि वेपोरायझेशन कर्व एकमेकाला मीट करतात आणि हाच असतो आपला ट्रिपल पॉईंट. मग आता तुम्हाला चॅलेंजिंग प्रश्न काय येऊ शकतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, तर हे जे 3 कर्व एकमेकाला मीट करतात त्याला कोणता पॉईंट म्हणायचा, तो झाला ट्रिपल पॉईंट. दुसरा चॅलेंजिंग प्रश्न वाटरसाठी येऊ शकतो की जेव्हा वाटरचा ट्रिपल पॉईंट आहे त्यावेळेस टेम्परेचर किती असतं 0.01 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर
जेव्हा ट्रिपल पॉईंट असतो त्यावेळेस प्रेशर किती असतं, तर तुमचं आन्सर असेल 200 ॲटमॉस्फिअर. म्हणजे लक्षात घ्या, प्रेशर जर 218 ॲटमॉस्फिअर असेल आणि टेम्परेचर जर 0.01 डिग्री सेल्सिअस असेल तर पाणी जे आहे हे तिन्ही फेजमध्ये कोएक्झिस्ट करतं. आणि सेम पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड संदर्भात जर पाहिलं आपण तिथं त्याचा आपल्याला ट्रिपल पॉईंट ओ पॉईंटला भेटून. मग कार्बन डायऑक्साईड संदर्भात काय सांगता येईल, -56.6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना आणि 5.11 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असताना कार्बन डायऑक्साईड हा तिन्ही फेजमध्ये आणि 5.11 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. आता मगाशी थोडंसं चुकलं होतं पहा, ते करेक्शन करतो. पुन्हा एकदा वॉटर संदर्भात सांगतो की 218 ॲक्च्युअल ते वेगळा पॉईंट झाला. तर प्रेशर किती आहे 0.006 ॲटमॉस्फिअर. प्रेशर किती आहे 0.006 आणि टेम्परेचर आहे 0.001 डिग्री सेल्सिअस. तर या दोन फिजिकल स्टेटला जो वॉटर आहे तो 3 फेजमध्ये कोएक्झिस्ट असतो आणि म्हणून या टेम्परेचर आणि प्रेशर रेंजला वॉटरचा काय म्हणू आपण, ट्रिपल पॉईंट म्हणू. आणि कार्बन डायऑक्साईड संदर्भात जर पाहिलं आपण तर टेम्परेचर -56.6 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 5.11 ATM असताना CO2 हा तिन्ही फेजमध्ये एक्झिस्ट करतो. दॅट्स वाय हा आहे त्याचा ट्रिपल पॉईंट.